दर्शकांनो नमस्कार। माणूस आयुष्यात जन्माला आल्यानंतर त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे वेड हे असतेच आणि ज्याला आयुष्यामध्ये येऊन एखाद्या गोष्टीसाठी वेड होता येत नाही, नेमकं त्याचं जगणं तरी काय। ही गोष्ट आहे गरिबीच्या भट्टीत भाजून पुढे आलेल्या थिमक्का आजींची। एखादी अशिक्षित गरीब आणि खेड्यात राहणारी महिला फार फार तर काय करू शकते असा कोणी प्रश्न केला तर त्याचा उत्तर येईल की फार फार तर एखादं घर सांभाळू शकेल। पण सालूमर्दा थिमक्का ह्या आजी याला अपवाद आहेत। आयुष्यामध्ये येऊन आपल्याला मूल नाही म्हणून काय झाले, झाड हे सुद्धा आपले एक मूल आहे असे म्हणत थिमक्काने आयुष्यामध्ये पुढे येऊन जे काही केले ते अद्भुतच आहे। 112 वर्ष वय असलेल्या या थिमक्का आजींची ही हिरवी कहाणी आपल्या चॅनलवरती। नमस्कार, मी विशाल सुतार आणि आपण पाहत आहात रोकठोक विशाल। ज्या वयामध्ये मुली शाळेला जात होत्या त्याच वयामध्ये सालूमर्दा थिमक्का परिस्थितीमुळे आई वडिलांच्या सोबत मोलमजुरी करायच्या। रोज दिवसभर डोक्यावरती कोणता ना कोणता कामाचा भार घेऊन आयुष्य जगत होत्या। हे जीवन जगत असताना काही वर्ष अशीच उतरली। त्यावेळी थिमक्कांच्या आई वडिलांनी पोरगी वयात आली म्हणून तिचे लग्न लावून दिले। पण लग्नानंतर सुद्धा तीच परिस्थिती, गरिबी काही केल्या पाठ सोडत नव्हती। दिवसभर कामाला जाणे, मोलमजुरी करणे आणि थकून भागून घरी आल्यानंतर स्वयंपाक आणि घरचे काम असाच दिनक्रम थिमक्कांचा सुरू होता। लग्नाला बरीच वर्ष ओलांडली पण त्यांना अपत्य सुख काही मिळालं नाही। पण कदाचित आपल्या नशिबी हेच असेल हे स्वीकारून त्यांनी आयुष्यामधली आपली वाटचाल अशी सुरू ठेवली। एके दिवशी मोलमजुरी करत असताना त्यांच्या डोक्यात विचार आला की आपल्याला अपत्य नसले म्हणून काय झाले। ज्या झाडाच्या सावलीखाली आज मी बसले आहे अशाच झाडांना जर मी स्वतःचं मूल आणि स्वतःचं बाळ म्हणून जगवलं तर, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये हिरव्या क्रांतीला येथूनच सुरुवात झाली। दिवसभर मोलमजुरी करत करत दिवसभर त्यांनी या वृक्ष चळवळीच्या कामाला सुरुवात केली। एखादे रोप आणायचे, रस्त्याच्या कडेला लावायचे, त्याचं स्वतःच्या लेखाप्रमाणे स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचं संगोपन करायचे, त्याला जगवायचे, वाढवायचे आणि एखादं रोप वाढलं की परत त्याच्या शेजारी नवीन दुसरं रोप लावायचे। आयुष्यामध्ये हे प्रामाणिक कार्य करत असताना लोक त्यांच्यावरती हसायला लागले, टोमणे मारायला लागले। स्वतःला मूल बाळ नाही म्हणून नाही त्या गोष्टी करत बसले आहेत असे लोक म्हणायला लागले। समाजामधल्या लोकांच्या या बोलण्याचा थिमक्कांना काहीच फरक पडला नाही। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 300 ते 400 रोपांचं रूपांतर हे भल्या मोठ्या वटवृक्षांमध्ये केलं। 8000 पेक्षा जास्त जातींची रोपे लावून त्याचं रूपांतर भल्या मोठ्या झाडांमध्ये केलेलं होतं। एका सालूमर्दा थिमक्का या नावच्या आजीने एवढी मोठी झाडे लावली ही बातमी संपूर्ण देशासोबत जगभरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि याचीच दखल घेऊन आपल्या देशाकडून 2019 साली त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आणि त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक सरकारमधल्या पर्यावरण वृक्ष चळवळीच्या त्या ब्रँड अँबॅसेडर अर्थातच प्रणेते बनल्या। ज्या सालूमर्दा थिमक्कांना लहानपणी गरिबीमुळे शाळेत जाता आलं नाही त्याच थिमक्का आजींचे हे आयुष्यामध्ये त्यांचे कार्य पाहून कर्नाटक सरकारने त्यांच्या आयुष्यावरती आधारित असलेला एक धडाच कर्नाटकाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आणला। आज जगभरामध्ये सालूमर्दा थिमक्का इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरामध्ये गावागावांमध्ये वृक्ष चळवळीच्या मोठमोठ्या मोहिमा आखण्यात आलेल्या आहेत आणि हे कार्य त्यांचे आजही अगणित चालू आहे। पण असे करत असताना आज या सालूमर्दा थिमक्का आजींचे वय जवळजवळ 112 आहे। पण त्यांच्यामध्ये असलेला जर जोश पाहिला तर एखाद्या 24 वर्षाच्या तरुणाला आणि 24 वर्षाच्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीचा जोश आजही त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो। विचार करा, या वृक्ष चळवळी संदर्भात प्रत्येक गावागावांमध्ये अशा सालूमर्दा थिमक्का नावच्या स्त्रिया जर निर्माण झाल्या तर या 21व्या शतकामध्ये ग्रामीण भागामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा आजही दृष्टिकोन थोडा वेगळा आहे। कारण आजही आमच्या ग्रामीण भागातल्या काही ठिकाणी महिला चूल आणि मूल या व्यवस्थेमध्ये कुठेतरी अडकून पडलेले आहेत। पण याला अपवाद ठरलेले आहेत, त्या म्हणजे परिस्थिती आणि गरिबीच्या छतावरती पाय ठेवून स्वतः उभ्या राहिलेल्या सालूमर्दा थिमक्का ह्या आजी। एक स्त्री, एक महिला म्हणून आपण समाजामध्ये काय करू शकतो याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जगाला आदर्श वाटला पाहिजे अशा सालूमर्दा थिमक्का या आजींनी केलेल्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपल्या रोकठोक विशालच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा आम्हाला कळवा व हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा व माझे रोकठोक विशाल हे चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।